मित्रांनो, आपला देश नेमकं कोण चालवतंय? 4 राजकारणी चालवतायत का 4 उद्योजक चालवतायत? तुम्ही बारकाईनं विचार केलाय का? खरं तर तलवारीची भाषा करणारे रिक्षा टॅक्सी चालवतात, टुकार मुकार नोकऱ्या करतात आणि तराजू ज्यांनी हातात घेतला ते मोठे बिल्डर आणि उद्योजक झालेले आहेत. आज मुंबईमध्ये सगळं जर बारकाईनं बघितला तर 2-3% जागा सुद्धा मराठी माणसांकडे आता शिल्लक राहिलेल्या नाहीत. सगळे ज्यांनी तराजू हातात घेतला त्यांनी सगळ्या जागा काबीज केलेल्या आहेत. त्यामुळे तरुणांनो, तुम्ही आता नेमकं काय करण्याची गरज आहे हे तुम्ही समजून घ्यायला हवं. खरं तर मित्रांनो, तुम्ही तलवारीची भाषा करून उपयोगाची नाही, तर तराजू हातात घेणं गरजेचं आहे. भारतामधले जे 1000 श्रीमंत उद्योजक आहेत त्यामध्ये एकही मराठी माणूस दिसून येत नाही आहे, तुम्ही बारकाईनं अभ्यास केला तर. आणि दुःख इथंपर्यंतच नाही आहे, तर हे सगळे 1000 श्रीमंत उद्योजक हे महाराष्ट्रात राहतात. तर महाराष्ट्राला निसर्गानं, परमेश्वरानं, ईश्वरानं इतकं सगळं वैभव आणि संपत्ती दिलेली आहे. या सगळ्या रिसोर्सेसचा आणि साधनांचा आपण मॅक्झिमम वापर केला तर आपण सुद्धा टॉपला जाऊ शकतो. परंतु तरुणांच्यात हे स्पार्क, त्यांची स्वतःमधली शक्ती ओळखण्याची गरज आहे. मित्रांनो, तुम्ही टाइमपास अजिबात करू नका. तुमचा बहुतांश वेळ हा सोशल मीडियावर चाललाय का? तुम्ही जरा काळजीपूर्वक बघा. तुम्ही ज्ञान घ्यायला वेळ काढताय का? तुम्ही शिकायला वेळ काढताय का? नेमकं सगळी श्रीमंत माणसं कुठली सिस्टम फॉलो करायला हे तुम्ही बघताय का? कशा पद्धतीनं आज ते मोठे जरी राजकारणी दिसत असले तर ते आधी एक मोठे उद्योजक होते. तर त्यांनी तराजू हातात घेतलेला होता. त्यांनी राज्य, सत्ता, संपत्ती कशा पद्धतीनं ते राखायला गेलेत त्या सिस्टीमचा तुम्ही अभ्यास केलाय का? मित्रांनो, केला नसाल तर आज आत्ताने ताबडतोब जागा व्हा. टाइमपास करू नका, वेळ वाया घालवू नका. कितीही मोठा श्रीमंत माणूस किती करोड रुपये देऊन गेलेला 1 तास सुद्धा वेळ कुणी परत आणू शकलेला नाही आहे. आपल्याला टाइम लावलेला हा लिमिटेड आहे. हे लिमिटेड टाइम मध्ये अनलिमिटेड काम जर तुम्हाला करायचं असेल तर प्रत्येक क्षणाचा, प्रत्येक तासाचा, प्रत्येक दिवसाचा प्रॉपर वापर आपण केला पाहिजे आणि ऍक्शन मोडवर आलं पाहिजे. आणि नेमकं हुशार व्यक्तीकडनं ते ज्ञान समजून घेतलं पाहिजे, सिस्टमचा अभ्यास केला पाहिजे. तरच तुम्ही टॉपला जाऊ शकता.